प्रभावी वाटते ऐकायला. हो. आणि मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला म्हणजे न्यायमूर्ती जी जयचंद्रन आणि न्यायमूर्ती के रामकृष्णन यांना वाटतंय की असंच काहीतरी भारतातही विचारात घ्यायला हवं. पण इथेच खरा प्रश्न येतो नाही का, कोणता? की हे प्रत्यक्षात आणणं किती अवघड आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि भारत, आपल्या लोकसंख्येत जमीन आसमानाचा फरक आहे. जे तिथे शक्य झालं ते इथे होईलच असं नाही. हाच कळीचा मुद्दा आहे. सगळ्यात मोठं आव्हान आहे वयाची पडताळणी करणं. तुम्ही कोट्यावधी मुलांचं वय ऑनलाईन कसं तपासणार? बरोबर. प्रत्येकाचं आधार कार्ड लिंक करणार का इन्स्टाग्रामशी? आणि तसं केलं तर मग त्यांच्या गोपनीयतेचं म्हणजे प्रायव्हसीचं काय होणार? हा एक खूप मोठा तांत्रिक आणि नैतिक प्रश्न आहे. आणि याच्याही पुढे जाऊन एक विचार येतो मनात, की संरक्षणाच्या नावाखाली आपण मुलांचं स्वातंत्र्य तर नाही हिरावून घेत आहोत. कारण आज इंटरनेट म्हणजे फक्त मनोरंजन नाही राहिलंय. हो, ते शिकण्याचं आणि जगाशी जोडलं जाण्याचं एक माध्यम आहे. अगदी. हीच ती तारेवरची कसरत आहे. एका बाजूला मुलांना चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियलसारख्या भयंकर गोष्टींपासून वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला अशा देशव्यापी बंदीमुळे त्यांच्या डिजिटल साक्षरतेवर आणि सामाजिक विकासावर काय परिणाम होईल याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपण एका अशा वळणावर आहोत जिथे मुलांची ऑनलाईन सुरक्षा आणि त्यांचं स्वातंत्र्य यातलं संतुलन आपल्याला नव्याने ठरवावं लागणार आहे. हो, न्यायालयाची ही सूचना फक्त एक कायदेशीर मुद्दा नाहीये. हा आपल्या सगळ्यांसाठी विचार करायला लावणारा एक प्रश्न आहे. मुलांच्या सुरक्षेची अंतिम जबाबदारी नक्की कोणाची? पालकांची, सरकारची, की त्या अब्जावधी डॉलर्स कमवणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांची? या प्रश्नाचं उत्तरच आपल्या भविष्याची दिशा ठरवेल.